मी आता गेले 2 दिवस झाले हेच कार्यक्रम करत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना समर्पित हा सेवा पंधरवडा आहे। त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, असे अनेक कार्यक्रम आम्ही घेत आहोत। सेवांचे कार्यक्रम आहेत विविध। जिथे जिथे मी जात आहे तिथे या कार्यक्रमांचा आम्ही पाठपुरावा करतोय आणि स्वतः कार्यक्रम घेतोय। चांगला प्रचंड मोठा प्रतिसाद। आता ही शहरातले संपूर्ण सगळ्यात मोठे हॉस्पिटल आहे, या ठिकाणी पहिल्यांदा संपूर्ण पाहणी केलेली आहे, काय सूचना दिल्या? आता आम्ही मागे पाहणी केली होती, स्वच्छतेच्या वगैरे सूचना दिल्या होत्या। आता बऱ्यापैकी स्वच्छता दिसली, मिळणार आहे। तेही कारण असेल तर त्यांना आम्ही म्हटलंय की तुम्हाला काय हवंय याची यादी करा आणि या हॉस्पिटलला, कारण हे मुख्य हॉस्पिटल आहे शहरातल्या गरीब लोकांसाठी, उपजिल्हा रुग्णालय। तर इथे जास्तीत जास्त सुविधा आधी मीच पुरवलेल्या आहेत। काही स्कॅनिंग मशीन वगैरे आपण दिलेले आहेत। आता काही गोष्टी बघितल्या, त्या रिनोव्हेशन करायची गरज आहे, त्याच्यासाठी पण त्यांना मी निधी देते असं म्हणते। हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट आहे, सगळे कॉट सज्ज आहेत, तर फक्त डॉक्टरची सुविधा डॉक्टरची सुविधा नाही, डॉक्टर्स मागवले पाहिजे। जेव्हा मी पालकमंत्री झाले होते तेव्हा मी पहिले केलं होतं बीड जिल्ह्यातल्या 25-30% जागा भरल्या होत्या, त्या 100% भरल्या। तर आता मी पालकमंत्र्यांना म्हणणार आहे की आपण सगळे ह्या जागा भरा पहिले। तर अजितदादांशी मी भेटणार आहे आणि त्यांना आग्रह करणार आहे। मी आरोग्यमंत्र्यांनाही बोलीन की इथे आपण लवकरात लवकर अधिकारी पाठवावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।